दिल्लीच्या NTA मुख्यालयासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात येते। नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये सगळी निदर्शनं आता अभाविपकडून करण्यात येत आहेत। या संपूर्ण प्रकरणी आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना आक्रमक झालेली आहे। त्यांनी आता निदर्शनं करायला सुरुवात केली आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, आंदोलकांची काय नेमकी मागणी आहे, काय मुद्दे आहेत त्यांचं या सगळ्या प्रकरणी, त्याची दखल घेतली जाते, काय काय अपडेट मिळत आहेत? आता आपण उभे आहोत नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या मुख्यालयाजवळ। आपण इथे पाहिलं तर या NSIC बिझनेस पार्कमध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं मुख्यालय आणि इथे मोठ्या प्रमाणावरती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सगळेजण आंदोलन करतायत। जर आता आपण पाहिलं तर या सगळ्यांचा NTA ज्या एजन्सीला विरोध आहे, NTAच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स घेऊन ही आंदोलनं केली जात आहेत। आणि कालच आपल्याला सर्वांना माहिती आहे की नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया NSUI देखील आंदोलन केलं होतं शास्त्री भवन येथे। त्यानंतर आज आपण पाहतोय की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते स्वतः आज NTAच्या मुख्यालयासमोर आंदोलन करतायत। आणि या आंदोलनामध्ये त्यांनी जर पाहिलं आपण तर NTAच्या विरोधात ही पोस्टरबाजी केली गेलेली आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे। आपण इथल्या आंदोलकांना विचारूया की साधारण त्यांची मागणी क्या अभी आपकी मांग क्या है? उस गाइडलाइंस पे NTA ने एक भी पालन नहीं करा और फिर भी ये पेपर लीक हुआ। 23 लाख विद्यार्थियों के साथ धोखा हुआ और विद्यार्थी परिषद जब तक आंदोलन करेगी जब तक यहाँ पर हम बैठे हुए हैं साथियों। पाहू शकतो की इथे यांनी म्हटलेलं आहे की आम्ही सगळेजण NTAच्या विरोधामध्ये आंदोलन करतोय आणि NTA ज्यांना नीटची परीक्षा घेण्याची जबाबदारी ज्या एजन्सीवर आहे त्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विरोधामध्ये ही आंदोलनं सुरू आहेत। आणि इथे जर आपण पाहिलं तर पोस्टर्स खूप NTAच्या विरोधामध्ये आहेत। आणि NTA आपकी NTA को लेकर क्या मांग है? हमारी मांग है जो NTA रेपिडेटली मिस्टेक्स कर रहा है इसको स्टॉप करा जाए। जो लाखों विद्यार्थियों के भविष्य के साथ खिलवाड़ करा जा रहा है ये भी रुका जाए। ये रेपिडेटली सेम चीजें हो रही हैं, इसका हम खंडन करते हैं और ये दोबारा नहीं होना चाहिए। यहाँ पे अभी विपक्ष के नेताओं के द्वारा कहा जा रहा है कि ये सारा भाजपा से रिलेटेड लोग हैं जिन्होंने ये सब किया है। भाजपा की सरकार से पहले मैं बस एक प्रश्न पूछना चाहती हूँ, क्या पूरे भारत में कभी पेपर लीक नहीं हुआ? तर आपण पाहू शकतो की इथे जे ABVPचे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की भाजपच्या सरकारच्या पूर्वी कधी कुठल्याच पेपर फुटी झाली नव्हती का किंवा कोणत्याच परीक्षेमध्ये पेपर फुटी झालेली नव्हती का, अशा स्वरूपाचा सवाल इथे काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या अनुषंगाने इथे उपस्थित केला जातोय। आणि या NTAच्या मुख्यालयाबाहेर ही आंदोलनं सुरू आहेत। आता आपण पाहतो की इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावरती ही आंदोलनं सुरू आहेत। स्वाभाविकच सोमेश, आता या सगळ्याची दखल कशी घेतली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या आंदोलनासंदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।